पुण्यातल्या एका मध्यमवर्गीय सोसायटीमध्ये रोहन आणि मानसी राहत होते. लग्नाला 5 वर्षे झाली होती. सुरुवातीला त्यांचा संसार अगदी स्वप्नासारखा होता. दोघंही एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे. पण काळ बदलला, जबाबदाऱ्या वाढल्या आणि हळूहळू संवाद कमी झाला. रोहन एका प्रायव्हेट कंपनीत मॅनेजर होता. कामाचा ताण, मीटिंग्स, उशिरापर्यंत ऑफिस हे सगळं त्याच्या आयुष्याचा भाग झालं होतं. मानसी पूर्ण वेळ गृहिणी होती. दिवसभर घरात एकटी. तिच्या आयुष्यात उत्साह कमी झाला होता आणि जिथे एकटेपणा वाढतो तिथे विचार जास्त येतात. घरात कामाला येत होती शांता, साधी, गरीब पण प्रामाणिक. ती गेल्या 2 वर्षापासून त्यांच्या घरी काम करत होती. एक दिवस दुपारी मानसी पाणी घ्यायला किचनमध्ये आली आणि तिने पाहिलं, रोहन आणि शांता खिडकीजवळ उभे होते. दोघं हलक्या आवाजात बोलत होते. शांता म्हणत होती, साहेब, पण ताईंना कळलं तर? रोहन हळू आवाजात म्हणाला, नाही कळणार, तू काळजी करू नकोस. हे शब्द मानसीच्या कानावर पडले आणि तिच्या मनात वादळ उठलं. त्या रात्री ती झोपली नाही. काय चाललं असेल? माझ्यापासून काय लपवलं जातंय? दुसऱ्या दिवसापासून मानसी बदलली. ती शांत राहू लागली, पण आतून पेटत होती. रोहन फोनवर बोलला की ती लक्ष द्यायची. शांता आली की ती मुद्दाम जवळच काम करायची. एक दिवस मानसीने रोहनचा फोन तपासायचा प्रयत्न केला, पण त्यात काही संशयास्पद सापडलं नाही. त्यामुळे तिचा संशय अजून वाढला. इतका क्लीन फोन, म्हणजे सगळं डिलीट केलं असेल. हळूहळू पती पत्नींमध्ये अंतर वाढू लागलं. छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं व्हायला लागली. रोहन म्हणायचा, तू आधीसारखी हसत का नाहीस? मानसी मनात म्हणायची, तुला कारण माहिती आहे. एक दिवस मानसीने ठरवलं, आता पुरे झालं. तिने रोहनला सांगितलं की ती आईकडे जाते आहे, पण ती खाली पार्किंगमध्येच थांबली. तिला पाहायचं होतं की तिच्या गैरहजेरीत घरात काय होतं. दुपारी तिने वर येऊन दरवाजा अलगद उघडला. घरात शांतता होती, पण हॉलमध्ये कुजबूज ऐकू येत होती. ती जवळ गेली आणि तिने पाहिलं, रोहन टेबलावर काही कागद ठेवून शांताशी बोलत होता. हे कागद नीट लपव, अजून वेळ आलेली नाही. मानसीच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. ती जोरात बाहेर आली. बस, आता एक शब्दही खोटं बोलू नका. रोहन दचकला. शांता घाबरून मागे झाली. तुला माझ्यापासून काय लपवायचं आहे? मानसी ओरडली. रोहन काही बोलणार इतक्यात मानसीने टेबलावरचे कागद उचलले. ते बघून तिचे हात थरथरले. ते प्रॉपर्टीचे कागद होते. घर रोहनच्या नावावरून शांता नामक व्यक्तीच्या नावावर ट्रान्स्फर करण्याची तयारी. मानसीला जग थांबल्यासारखं वाटलं. माझ्या घरात माझ्या नवऱ्याने कामवालीसाठी? तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेवढ्यात शांता अचानक तिच्या पायाशी बसली. ताई, देवासाठी गैरसमज करू नका. रोहनने शांतपणे मानसीचा हात धरला. हे घर तिच्या नावावर नाही जात आहे. तिच्या मुलाच्या नावाने ट्रस्ट सुरू करतोय. मानसी गोंधळली. रोहन पुढे म्हणाला, तुला आठवतं का? 2 वर्षापूर्वी आपण बाळ गमावलं होतं. मानसीच्या डोळ्यात वेदना चमकल्या. त्या दिवसानंतर तू आतून तुटलीस. मीही तुटलो होतो.
पण आपण बोललो नाही. घरात शांतता पसरली. शांताचा मुलगा त्याच आजाराने झुजतोय. मला वाटलं आपण आपल्या मुलासाठी काही करू शकलो नाही, पण त्याच्यासाठी करू शकतो. मानसी पूर्णपणे शांत झाली. पण मला सांगितलं नाहीस, रोहन हळू आवाजात म्हणाला. तुझ्या जखमा अजून भरल्या नव्हत्या. तुला पुन्हा त्या आठवणीमध्ये ढकलायचं नव्हतं. मानसीच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू आता रागाचे नव्हते, ते पश्चातापाचे होते. तिने शांताला उचलून उभं केलं. माफ कर, मी तुझ्यावर शंका घेतली. त्या क्षणी तिला समजलं, संशय कधीकधी आपल्या स्वतःच्या वेदनांमधून जन्म घेतो. काही दिवसांनी ट्रस्टची नोंदणी झाली. घर तसंच राहिलं, नातंही तसंच राहिलं, पण आता त्यात विश्वास जास्त होता. मानसीने एक गोष्ट शिकली, प्रेम लपवलं जातं, ते फसवण्यासाठी नाही, तर कधीकधी जपण्यासाठीही लपवलं जातं. आणि संशयाचं बी पेरलं की नातं सुकतं, पण विश्वासाचं पाणी दिलं की ते पुन्हा फुलतं. मित्र आणि मैत्रिणींनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या मॉरल स्टोरीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.